सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्यातील नकाणे गावात खानदेशातील महत्त्वाचा पारंपरिक सण असलेल्या कानबाई मातेच्या उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आली। अनेक वर्षांची परंपरा जपत गावातील कानबाई भक्तांनी एकत्रित येत पारंपरिक वाद्यांच्या तालावर कानबाई मातेची भव्य विसर्जन मिरवणूक काढली आहे। अवघ्या 1.5 दिवसांच्या या उत्सवाला खानदेशात विशेष महत्त्व असून कुटुंबातील सर्व मंडळी या सोहळ्यासाठी एकत्र येतात। यंदाही नकाणे गावात कानबाई मातेचा उत्सव आनंदी आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला आणि पुरुषांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर फुगड्या खेळत आणि नृत्य करत उत्साहात सहभाग घेतलाय। त्यानंतर गावाच्या रेषेवर कानबाई मातेचे सामूहिक पूजन करून विधिवत विसर्जन करण्यात आले। या सोहळ्यात नकाणे गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते। यावेळी गावकऱ्यांनी यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडावा आणि बळीराजाला शेतीत चांगले उत्पन्न मिळावे यासाठी कानबाई मातेकडे साकडे घातलाय। खानदेश कुलस्वामिनी आई कानबाई माता उत्सव आमच्या नकाणे उपनगरात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो। गेल्या 16 तारखेपासून हा शनिवार, रविवार आणि सोमवार असं 3 दिवस चालणारा हा उत्सव अतिशय जुन्या गोविंदाने आणि एकोप्याने हा आमच्या नकाणे गावात साजरा केला जातोय। काल पूर्ण मनोभावे अशी कानबाई मातेचे रोजचं पूजन पूर्ण गावातील लोकांनी कानबाई मातेचं पूजन करून आज सोमवार रोजी सकाळी 9 वाजेपासून आमच्या गावातील कानबाई मातेचं विसर्जन आपल्या पांढरा नदी किनारी होत असून आमचे खानदेशचे कुलदैवताचं अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होतं। तसेच आपल्या धुळे ग्रामीणचे आमचे पाटीलदार आमदार बाबासाहेब मुलाजी पाटील यांनीही आमच्या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या असून आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ रावळ, आपले धुळे शहराचे आमदार अनुभाई अग्रवाल तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे गणेश आंबेडकर यांनीही आमच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि हा आमचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।